आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना आर्थिक मदत केली जाते। गरीब महिला असो, गरीब कुटुंब असो, एका कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून। आता त्याच पद्धतीने तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तुम्हाला सुद्धा आता लाभ देण्यात येणार आहे एका नवीन योजनेच्या माध्यमातून। आता एक नवीन GR आलेला आहे, या GR च्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगतो। तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तर प्रति व्यक्तींना आता बघा, गरीब कुटुंबांना आता 3000 रुपयाचा लाभ प्रति महिना देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये 3000 रुपयाचा लाभ आता तुम्हाला दिला जाणार आहे। याचं वाटप सुरू झालेलं आहे। बघा, आता ही योजना फक्त सुरूच नाही झाली तर पैसे वाटप सुद्धा सुरू झालेले आहे। म्हणून लवकरात लवकर तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल आणि जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला ई श्रम कार्ड काढावं लागेल। ई श्रम कार्ड काढण्याची पद्धत कसं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे। कारण लवकरात लवकर तुम्ही ई श्रम कार्ड काढा आणि जर तुम्ही काढलं असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल। जसं लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। त्याच पद्धतीने आता तुम्हाला ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल। फॉर्म भरून तुम्हाला प्रति महिना 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। लवकरात लवकर तुम्ही याचा फॉर्म भरून घेऊन याचा लाभ घेऊ शकता जर तुम्ही गरीब कुटुंब असाल तर। यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। बघा, आता सर्व व्यक्तींना महाराष्ट्रामध्ये गरीब कुटुंबांना देण्यात येणार आहे का? नाही, याचा काहीतरी क्रायटेरिया आहे। जे क्रायटेरियामध्ये बसेल त्याच व्यक्तींना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता क्रायटेरिया कसा ठेवण्यात आलेला आहे? लाडक्या बहिणींसाठी आता क्रायटेरिया अशा पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे, ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ गरीब गरजू महिलांना दिला जातो त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्डची योजना आहे, याचा लाभ आता गरीब कुटुंबांना देण्यात येणार आहे। म्हणून क्रायटेरिया जाणून घेणं महत्वाचं आहे। याचा फॉर्म कसा भरायचा, काय भरायचं, फॉर्म भरायला कोणकोणते कागदपत्र लागतं, काय काय अटी ठेवण्यात आलेल्या आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। अतिशय महत्वाची माहिती आहे, म्हणून व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलोय। चला आपण याला सर्व क्रायटेरिया वगैरे पाहूया। आता ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। दर महिन्याला बघा इथं लिहिलेलं आहे, दर महिन्याला मिळणार 3000 रुपये फक्त यांनाच मिळणार आहे। बघा, फक्त याच व्यक्तींना दिले जाणारे, फक्त याच कुटुंबांना दिले जाणारे, फक्त तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला दर महिन्याला 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला लाडकी बहीण योजनेचे पैसे जसं जमा होतात त्याच पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ई श्रम कार्डचे सुद्धा तुम्हाला 3000 रुपये दिले जाणार आहे। आता तुम्हाला बँकेत हे पैसे जमा होतील। हो, सर्व राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे जसं पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला जमा होतात त्याच पद्धतीने डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे। यासाठी आता ही जी योजना आहे ही केंद्र शासनाने सुरू केली एक महत्वाकांक्षी योजना आहे। या योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आहे? हातमजुरी करणाऱ्या लोकांसाठी। इथं स्पष्ट लिहिलेलं आहे, आर्टिकल मधून आलेली बातमी आहे। सर्वात मोठी बातमी म्हणजे लाभ कोणाला दिला जाणार आहे? हातमजुरी करणाऱ्या लोकांसाठी हा लाभ देण्यात आला आहे। असं नाही की तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल, प्रॉपर्टी वगैरे असेल, 4 चाकी वाहन असेल तर अशा व्यक्तींना याचा लाभ दिला गेला नाही। याचा लाभ कोणाला दिला आहे? जे हातमजुरी करतात त्या लोकांना याचा लाभ देण्यात आलेला आहे। आता यासाठी क्रायटेरिया कशा पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे? जसं की आता हातमजुरी करणारे कोण कोण लोक असतात तुम्हाला माहितच आहे। जसं की शेती संबंधित काम करणारे मजूर। बघा, शेतकरी नाही हा, तुमच्या नावावर जर शेती असेल, तुम्ही कुटुंबामधून बघा एका कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे आणि जर तुम्ही कोणाच्या शेतामध्ये कामाला जात असाल, हातमजुरी करत असाल, कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत असाल तर अशा व्यक्तींना याचा लाभ दिला गेला आहे। असं नाही की तुमच्याकडे प्रॉपर्टी वगैरे आहे तरी तुम्हाला लाभ दिला जाईल, असं नाही। यासाठी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। कुणाच्या इथं तुम्ही कामाला जात असाल तर तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे। जसं की बांधकाम साईटवर तुम्ही कामाला जाता, कोणाच्या हाताखाली तुम्ही बांधकाम साईटवर कामाला जात असाल, त्यानंतर रोड साईटवर फळे विक्री वगैरे करणारे, रोड साईटवर जेवढे पण वस्तू वगैरे विकता त्यांच्यासाठी, ऑटो चालक असेल, कुठल्याही प्रकारची गाडी चालक असू द्या, 4 व्हीलर असेल, 3 व्हीलर असेल, कुठल्याही प्रकारची गाडी चालक असू द्या त्यांना सुद्धा याचा लाभ दिलेला आहे। जेवढे पण हातमजुरी करतात त्यांच्यासाठी योजना आणलेली आहे। राज्य शासनाने ही जी योजना आणलेली आहे ही कोणासाठी आणलेली आहे?
सर्व मजूर लोकांसाठी आणलेली आहे। जसं आता तुम्हाला बांधकाम किट वाटप झालेली आहे, बांधकाम किट जी वाटप झालेली आहे तर महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वांना याचा लाभ भेटतोय असं आपल्याला पाहायला मिळतोय। पण जे मजुरी काम करतात त्यांना, महिलांना, सर्वांना देण्यात आलेला आहे। पण यासाठी थोडा क्रायटेरिया बदलण्यात आलेला आहे। या खरोखर गोरगरीब महिला कुटुंब असेल त्या कुटुंबांना याचा लाभ देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता आपण पाहूया आता या योजनेचे पैसे कसं मिळतील आणि कोणाला मिळणार आहे। बघा, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। यासाठी कोण कोण फॉर्म भरू शकतं, कोण फॉर्म भरू शकत नाही, कोणाला लाभ दिला जाणार आहे, कोणाला लाभ मिळणार नाही, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे। यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। तो क्रायटेरिया तुम्हाला दाखवतो आणि तो क्रायटेरिया वाचून दाखवतो। सर्वात अगोदर बघा, ई श्रम कार्ड साठी आता 5 अटी आहे। यासाठी तुम्हाला आता ई श्रम कार्डवर जर पैसे घ्यायचे असेल, दर महिन्याला 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जर जमा करायचे असेल तर यासाठी तुम्हाला क्रायटेरिया देण्यात आलेला आहे। 5 अटी आहेत। या 5 अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला दर महिन्याला पैसे दिले जातील। आणि या 5 अटींपैकी एकही अटमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला यापुढे म्हणजे तुम्हाला आता ई श्रम कार्डसाठी अर्जही करता येणार नाही आणि तुम्हाला ई श्रम कार्डवर 1 रुपया सुद्धा तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार नाही। आता काय काय अटी ठेवण्यात आलेल्या आहे त्या अटी पाहणं महत्वाचं आहे। आता बघा, पहिली जी अट आहे ती काय आहे, लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे। मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तरच या योजनेचा लाभ दिला जाईल आणि जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही। म्हणजे सर्वात पहिली जी अट असणार आहे, तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे। कारण योजना कशासाठी आहे, ई श्रम कार्डवर योजना आहे तर ई श्रम कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। आणि दुसरी आणि महत्वाची अट कोणती ठेवण्यात आलेली आहे, लाभार्थ्यांचे वय। बघा, आता ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, लाभार्थ्यांचे वय 20 वर्षापासून तर 60 वर्षे पाहिजे। याच्यामध्ये बघा, 20 वर्षापासून तर 60 वर्षाच्या दरम्यान असेल, दरम्यान इथं लिहिलेलं आहे बघा, दरम्यान। या व्यतिरिक्त जर तुमचं 19 वर्ष असेल तरी तुम्ही याला फॉर्म भरू शकत नाही। जर तुमचं वय 60 पेक्षा 61 वय जरी असेल तरी तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकणार नाही। कारण तुमच्या आधार कार्डवरचं जे वय असतं त्यानुसार हे ठराव करण्यात येणार आहे। म्हणून तुमचं वय 20 वर्षापासून तर 60 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तिसरी अट कोणती ठेवण्यात आलेली आहे, लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंट नोकरीवर नसावं। बघा, जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही। महाराष्ट्रामध्ये गोरगरीब कुटुंबांना याचा लाभ देण्यात येणार आहे, तुम्हाला आधीच सांगितलं। यासाठी तिसरी क्रायटेरिया, चौथी क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेली आहे, लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत सुद्धा नसावं। जर कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शिकलेलं असेल आणि कोणी टॅक्स भरलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही। आणि शेवटची अट कुठली आहे, लाभार्थ्यांच्या नावावर शेत जमीन सुद्धा नकोय। आता जर तुम्ही याचा फॉर्म भरत असाल तर तुम्ही फॉर्म भरत असताना व्यक्ती त्याच्या नावावर शेत जमीन नसावी। जर शेत जमीन असेल तर तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही। हे 5 अटीमध्ये ज्या बसतील त्या या योजनेसाठी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची मुदत सुद्धा आहे, आता सुरू झालेली आहे। लवकरात लवकर तुम्ही अर्ज करायचा, अर्ज करून याचा तुम्ही लाभ घेऊ शकता जर तुम्ही गोरगरीब कुटुंब असाल तर। यासाठी लागणारे कागदपत्र बघा, आता महत्वाची माहिती म्हणजे यासाठी लागणारे कागदपत्र पण अतिशय महत्वाचे आहे। कारण तुम्हाला जर याचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला कागदपत्राची मागणी केलेली आहे आणि कागदपत्र तुम्हाला द्यावंच लागेल। आता कागदपत्र कोणकोणतं असणार आहे, सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो, यासाठी तुम्हाला आधार कार्ड आता कंपल्सरी आहे। आधार कार्ड सर्वांनाच लागतं, आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, आधार कार्ड घेऊन जायचं। त्यानंतर येतो रेशन कार्ड, रेशन कार्ड सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। ई श्रम कार्ड तर तुम्हाला तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, कारण ई श्रम कार्ड योजना आहे। बँकाचे पासबुक, तुमचे पैसे जे आता जमा होतील बँकामध्ये तर तुम्हाला एक बँक पासबुकचं झेरॉक्स सुद्धा लागणार आहे आणि ते सुद्धा तुमचं आधार कार्ड त्या बँक खात्याचे लिंक असले पाहिजे तरच तुम्हाला पैसे दिले जातील। आधार कार्ड जर बँक खात्याचे लिंक नसेल तर तुम्हाला पैसे दिले जाणार नाही। बँक खात्याचे तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे। आणि 5वं जे तुमचं डॉक्युमेंट असणारे कागदपत्र ते म्हणजे मतदान कार्ड। आता मतदान कार्ड सुद्धा तुमच्याकडनं मागितले जाणार आहे। 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा तुम्हाला द्यावं लागतील आणि एक मोबाईल क्रमांक, कुठलाही असो कुटुंबामध्ये कोणाचाही असो, एक मोबाईल क्रमांक तुम्हाला द्यावा लागेल। एक अर्ज नमुना तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरायला जाणार त्यावेळेस, आता फॉर्म कुठं भरायचा आहे हे सुद्धा तुमच्या मनामध्ये असेल तर फॉर्म कुठं भरायचा, तर फॉर्म तुम्ही सायबर कॅफवर किंवा CSC सेंटरवर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता।
या फॉर्मची सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन फॉर्म आहे, तुम्हाला आधीच सांगतो ऑनलाईन फॉर्म आहे। ऑनलाईन तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल तरच तुम्हाला याचा फॉर्म भरता येईल। ऑफलाईन हा फॉर्म अजून सुरू झालेला नाही, येत कदाचित पुढे हा फॉर्म ऑफलाईन सुरू होऊ शकतो, पण आता तरी याचा ऑनलाईन फॉर्म सुरू आहे, म्हणून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। आता यासाठी बघा अजून बघा, आता या योजनेसाठी फॉर्म भरणारी कागदपत्र अटी तुम्ही पाहिली असतील, आणि फॉर्म कुठं भरायचा, CSC सेंटरला जाऊन किंवा सायबर कॅफेवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। अजून कोणी ई-श्रमचा फॉर्म भरला नसेल, बघा अजून जरी तुम्ही फॉर्म भरला नसेल त्यांनी वरील प्रमाणे दिलेल्या कागदपत्र जोडून फॉर्म भरू शकता। आणि ज्यांच्याकडे अजून ई-श्रम कार्ड नसेल तर सर्वात अगोदर त्यांनी ई-श्रम कार्ड काढायचं, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचा, कारण ई-श्रम कार्ड शिवाय योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही। आणि ज्यांनी फॉर्म भरला असेल, फॉर्म भरल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होते। बघा अगदी सोपं आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा, कागदपत्र घेऊन जायचं, सर्व डॉक्युमेंट घ्यायचं, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। दर महिन्याला तुमच्या अकाउंटला पैसे दिले जातात असं आर्टिकल आलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता। तुमच्याकडे ई-श्रम कार्ड आहे की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्ही याचा फॉर्म भरलेला आहे की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, भरला असेल तर तुम्हाला पैसे जमा झाले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।